देश में महिलाओं के राजनीतिक सशक्तिकरण की दिशा में एक अहम फैसला लिया गया है। सरकार ने अनुसूचित जनजाति वर्ग की महिलाओं के लिए अब 15 प्रभाग आरक्षित करने का निर्णय किया है। इस कदम का मकसद है समाज के वंचित तबके की महिलाओं को राजनीति और प्रशासन में अधिक प्रतिनिधित्व देना, ताकि वे निर्णय लेने की प्रक्रिया में अपनी भूमिका और मजबूती से निभा सके। हालांकि इस फैसले को लेकर जनता की राय बटी हुई नजर आ रही है। कुछ लोग इसे महिला सशक्तिकरण की दिशा में एक स्वागत योग्य पहल बता रहे हैं, तो वही कुछ का कहना है कि आरक्षण की नीति पर और विचार करने की जरूरत है। सरकार का दावा है कि यह निर्णय सामाजिक समानता और समावेशी विकास की दिशा में एक बड़ा कदम साबित होगा। सूचनानुसार आपल्याकडे जो आरक्षणाचा जो हे होता कार्यक्रम होता तो घेण्यात आला, सोडतीचा कार्यक्रम, वॉर्डचे जे रिझर्वेशन्स आहेत त्याचे ते आहे। आपण त्याचे प्रारूप 17 तारखेला पब्लिश करणार आहोत आणि त्याच्यावरच्या हरकती आणि सूचना ज्या आहेत त्या 24 तारखेपर्यंत दाखल करायच्या आहे आणि त्याच्यावर मग नंतर निर्णय घेऊन आयोगाच्या मान्यतेने 2 डिसेंबरपर्यंत अंतिम आरक्षण जे आहे ते आपल्याकडे डिक्लेअर केलं जाणार आहे। तर आपण बघितलं सर्वजण पत्रकार बंधू किंवा जे माजी लोकप्रतिनिधी होते, इतरही काही जे इच्छुक लोक आहेत ते इलेक्शनसाठी ते सुद्धा उपस्थित होते। तर अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीने आणि नियमांचं काटेकोर पालन करून आपण आज ही आरक्षणाची सोडतीचा कार्यक्रम जो आहे तो घेतलेला आहे। ते त्याचं प्रॉपर डिस्प्ले करू आपल्या मनपाच्या जे वेबसाईट्स आहेत आणि ऑफिसच्या ठिकाणी सुद्धा त्याचं प्रॉपरली डिस्प्ले केलं जाईल। आरक्षण डिक्लेअर, काही खुशी काही गम, कुठे आनंद कुठे दुःख हे तर चालणार आहे। पण गेल्या 9 वर्षानंतर हे जे काही झालेलं आहे एक चांगली भूमिका कॉर्पोरेशनने घेतलेली आहे। कारण प्रशासन जे राज आहे, अनेक ठिकाणी समस्याचा डोंगर आहे, अनेक ठिकाणी लोकांच्या सोयीसुविधा उपलब्ध नाही, कचऱ्यांच्या गाड्या म्हणा, गड्डे पडलेले आहे, रोगाचा प्रादुर्भाव आहे। अशा परिस्थितीत कॉर्पोरेशनचं इलेक्शन हे अतिशय चांगली पहल आहे आणि येत्या काही दिवसामध्ये या वर्षाच्या शेवटी किंवा पुढल्या वर्षाच्या प्रारंभाला महानगरपालिकेच्या निवडणुका होतील असं मला वाटते। त्याचा फायदा नक्कीच जनमानसाला होईल, हेच मला आज सांगायचं आहे। काँग्रेस कमिटीतर्फे काँग्रेसची पूर्ण तयारी झालेली आहे। आगामी महापौर काँग्रेसचा राहील यात दुमात्र शंका नाही, कारण काँग्रेसने जे काही केलेलं आहे याचा अगोदर पूर्वानुभव होता आणि मधल्या काळामध्ये एका बीजेपी पार्टीने जे काही केले आहे ते लोकांनी अनुभव केला है, तर निश्चितच कांग्रेस का महापौर बसेल, यात दुमत नहीं। हमारी पार्टी सर्व समाज को लेकर चलने का जो मानस है वो तो है ही, और ओबीसी आरक्षण के वजह से जो आरक्षण अपना ये चुनाव रुका हुआ था, तो जो न्यायालय ने जो जजमेंट दिया कि ओबीसी का आरक्षण अबाधित रहेगा, इसलिए मैं न्यायालय का अभिनंदन करना चाहता हूँ। और जो कार्यकर्ताओं को इस बार न्यायालय के माध्यम से जो न्याय मिला है, तो वो सब ऑल पार्टी के सब कार्यकर्ताओं का मैं अभिनंदन करूंगा और इस बार हमारी कांग्रेस पार्टी की सत्ता आएंगी। जय ओबीसी। रामेश्वर राउत, राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहर अध्यक्ष। हमारा जो प्रभाग 30 वो अनुसूचित जाति के लिए, महिला के लिए हुआ, अगले बार पुरुष था और 9 साल से लोग इंतजार कर रहे थे चुनाव में। वक्त बदला का कहो दिल से कांग्रेस फिरते। भारतीय जनता पार्टी जाने वाली है, उनके वादे पूरे खोखले हैं और पूरे महाराष्ट्र में और पूरे नागपुर में इन्होंने भ्रष्टाचार करके रखा है। लोगों में बदलाव की चाहत है। इस बार नागपुर में कांग्रेस का महापौर बनेगा, 100% बनेगा और भारतीय जनता पार्टी जाने वाली है। जो नारा 120 का दे रहे हैं, उनके 100 सीट भी नहीं आते, कांग्रेस का महापौर बनेगा। आशा की किरण जनता कांग्रेस के ऊपर लगाए बैठे हैं, क्योंकि उन्होंने 15 साल में नागपुर को पूरा खोखला कर दिया। इनके वादे पूरे खोखले साबित हुए। न रोड बराबर है, न नाली है, न बेरोजगारों को रोजगार मिला और इनके जो नेता बातें करते बड़ी बड़ी, इसलिए आज जनता बदलाव चाहती है। नागपुर में कांग्रेस का महापौर बनने वाला है। नमस्कार। वंदना मेश्राम। आज जो निकाल लागलेला आहे 15 महिला अनुसूचित जमातीच्या म्हणजे जातीच्या निघालेल्या आहेत, त्यामध्येच जे 15 जागा दिले ते सर्वसाधारण पुरुष किंवा महिला लढू शकतात। तर याची आशा आम्हाला भेटली की जिथे ज्या महिलांचं चांगले काम आहे तिथे महिला पण लढू शकतात। तर त्यामुळे छान असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि काँग्रेसचे चांगल्यात जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक बनतील अशी सगळ्यांना आशा आहे। धन्यवाद। सगळ्यात पहिले तर प्रभाग क्रमांक 32 हे महिलांसाठी राखीव झालेलं आहे आणि माझी आई स्वतः सौ सीमा शरद पारधी अनेक वर्षापासून तयारी करत आहे। प्रभाग क्रमांक 32 आणि संपूर्ण दक्षिण नागपूर व पूर्ण नागपूर शहरमध्ये माननीय श्री नितीन गडकरी साहेबांच्या माध्यमातून, आमच्या सगळ्यांचे लाडके देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि दिवस रात्र जे व्यक्तिमत्व काम करते असे दक्षिण नागपूरचे लाडके मोहन भाऊ मतीजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा
नागपूर शहरात 120+ नगरसेवक निवडून येत आहे, त्याचं एकमेव कारण म्हणजे भारतातले जे विकास आणि एकता आणि हिंदुत्वाचा नारा जे माननीय मोदीजी साहेबांनी दिलेला आहे आणि नागपूर शहरात जो विकास आहे, जो विकास आज आपण 6 विधानसभामध्ये बघत आहे. अजून विकासासोबत मुलांना रोजगार, शिक्षण संस्था, आरोग्य सेवा ह्या सगळ्या गोष्टीत संपूर्ण विकास आज भारतीय जनता पार्टी करत आहे. मी आपल्याला अगोदरच सांगितलं की आपण आपलं घर पण जेव्हा बांधतो तेव्हा आपल्याला आपल्या प्लॉटवर गड्डा करावा लागते पिल्लरसाठी. आज आपण नागपूर शहरात 4 बाजूनीच्या तिथे फक्त मेट्रो बनत आहे, कारण की नागपूरचा विकास फक्त आपण आउटर साईडनी तर करतच आहे, पण सोबत रोड सोबत आपण अल्टरनेटिव्ह ब्रिज बनत आहे, ब्रिजच्या वरती मेट्रो बनत आहे. कारण की आज कुठेही जा, नागपूर खूप डेव्हलपमेंट सिटी आहे. डेव्हलपमेंट सिटीसाठी आपण आमचे नेते जे भविष्याचे 20 वर्षाच्या पुढच्या जे स्वप्न बघत आहे त्याच्यासाठी तर पुलिया बनाच लागेल. गड्डा आपण तेव्हा बांधू नये, त्याच्यावर गड्डा बांधल्यानंतरच पुलिया बनल ना. त्यासाठी सामान्य नागरिक नागपूर शहराची ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे आणि सगळी नागरिक पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकामध्ये भारतीय जनता पार्टीचा परचम लहरत आहे. अजून पुन्हा एकदा आमची सरकार येत आहे. मी सर्वप्रथम सगळ्या महिलांना धन्यवाद करतो की या सगळ्या महिलांना 50% जे आरक्षण मिळालेलं आहे. मी हितेश मुंडाफळे, शिवसेना शिंदे गटातून मी प्रभाग 32 म्हणून आहो. पण आम्ही दोघंही नवरा बायकोनी, माझी मिसेस प्रिया मुंडाफळे आणि आम्ही दोघा मिळून प्रभागामध्ये चांगला आपला महा बनवलेला आहे. सगळ्या समाजकारणामध्ये न्यायावर अन्यायाच्या विरोधात आम्ही लढत असलेलो आहो. पण यावेळेस आमच्या मनामध्ये असं काही वेळ नाही की महिलांसाठी पण आरक्षण झालेलं आहे. तरी महिलांना आरक्षण झालं आमच्या खूप म्हणजे मनातून पण आमची इच्छा होती का महिलांना चान्स मिळाला पाहिजे. आणि या सरकारने, या गव्हर्नमेंटनी या महिलांना चान्स दिलेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये महिलांशी कोणताही भेदभाव न करता महिलांना पुढे आणलेलं आहे. माझे असं म्हणणं आहे का सगळ्या युवतींनी पण या राजकारणामध्ये पुढे यावं, चांगल्या समाजकार्यामध्ये, आपल्या समाजामध्ये, आपल्या कार्यामध्ये पण यश राहो. आणि या आम्ही प्रभाग 32 मध्ये शिवसेनेनं आम्हाला अगं उमेदवारी दिली तर आम्ही निश्चितप्रमाणे मोठ्या प्रमाणात चांगल्या मोठ्या बहुमताने आणि आम्ही निवडून येणार आहोत. हे आमच्यावर विश्वास आहे आणि जनतावर आमच्यावर विश्वास ठेवलेला आहे असे आम्ही अपेक्षा करते. अब देखना यह होगा कि इस फैसले का राजनीतिक और सामाजिक स्तर पर कितना असर दिखाई देता है। रिपोर्ट अविनाश तोतड़े, लोकवाहिनी मीडिया, नागपुर।